आजच्या दिवसाचा ना कॉमन प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला असेल की काय मग गटारीचा काय प्लॅन आहे. तर कसं आहे ना, गटारी असा कुठला शब्दच नाहीये किंवा गटारी असा कुठला सणच नाही. ते आहे गत आहारी. गत आहारी म्हणजे काय माहितीये का, आपण गटारी मध्ये काय करतो, भरपूर नॉनव्हेज खातो, फिश खातो. काही जण पार गटारामध्ये लोळवस तर पितात. तर गत आहारी म्हणजे तुम्ही आहारातून काही गोष्टी आहेत त्या सोडणार आहात पुढच्या काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी. कारण का आपल्याकडे मग श्रावण सुरू होतं, मग सण येतात, गणपती येतात, नवरात्र येतात. त्याच्यानंतर आपण नॉनव्हेज खायला सुरुवात करतो. तर आहारामधून त्या गोष्टी आपण बाजूला करणार आहे. गत म्हणजे ही गोष्ट सोडणं किंवा काही काळासाठी थांबवणं, आणि आहारी म्हणजे आहारातून. गत आहारी, आहारातून त्या गोष्टी थांबवणं म्हणजे गत आहारी. तर त्याचा शब्दभ्रंश होऊन त्याचं गटारी गटारी झालं. तर लोकांनी त्यांना लिटरली गटारी घेतलं, गटात पडवस तर ती साजरी करतात. पण गटारी का साजरी करतात, गत आहारी का साजरी करतात, त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे. म्हणजे उगाच सण म्हणून म्हणायचं म्हणून गटारी साजरी नाही होत. तर गत आहारी यासाठी साजरी करतात की आजचा दिवस आहे, म्हणजे आजपासून आज साजरी करतात अमावस्या. तर त्याच्या आधी म्हणजे फेब्रुवारी पासून म्हणा, जे सस्तन प्राणी असतात, चार पायांवर चालणारे, जमिनीवर फिरणारे प्राणी असतात, त्यांच्यासाठी तो महिना प्रजननाचा काळ असतो. प्रजननाच्या काळामध्ये कसं होतं, जे सस्तन प्राणी असतात त्यांना थोडं त्यांच्या पोटामध्ये म्हणजे प्रेग्नेन्सी राहायला आणि त्याच्यानंतर मग त्यांचे वाढ व्हायला थोडे दिवस लागतात. आणि आता जर आपण ते खाल्ले कापून, तर जे ग्रोथ होणार असते म्हणजे आपल्यामध्ये आपल्या खाण्यासाठी जे नॉनव्हेज एक्स्ट्रा पिढी होते त्यांची तयार खाण्यासाठी म्हणा, किंवा त्यांचं प्रजनन म्हणा, किंवा त्यांची पुढे वाढ होते, त्यांची पिढी वाढत असते, त्यांची प्रजनन संख्या वाढत असते. तर ती याच्यानंतर सुरू होते. आणि जर आपण ह्या पिरियडमध्ये नॉनव्हेज खाल्लं, तर त्यांची जी वाढ आहे ती तिथे खुंटली जाते. कदाचित आपण खाल्लेल्या एखाद्या नॉनव्हेजमध्ये ती प्रेग्नेन्सी असू शकते आणि मग त्यांच्या पुढे वाढ होणार नाही. आणि पहिले कसं होतं, मोस्ट ऑफ द पीपल घरातल्या गोष्टींवरती जास्त डिपेंड होते, त्यांच्या घरामध्ये सगळं असायचं. तर घरातलं जे महत्वाचं आहे तेच कापून खाल्लं तर पुढे त्याचं प्रजनन कसं होणार आणि पुढे कसं होणार. आणि पावसाळा जो ऋतू असतो, आता जो पावसाळा चालू आहे, त्याच्यामध्ये जे समुद्रात मासे असतात त्यांचा सुद्धा प्रजननाचा काळ असतो. आणि माशांचा प्रजननाचा काळ म्हणजे खूप थोडका असतो. ते आता थोड्या कालावधीमध्ये ते प्रेग्नेंट होतात आणि मासे होतात आणि ते माशांची संख्या वाढते. तर या पिरियडमध्ये ते माशांची सुद्धा संख्या वाढते. म्हणून मोस्ट ऑफ द आपण फॉलो करतो, त्याच्या मागे सायन्स